अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे। राज्यात पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, तर शेतीचंही अतोनात नुकसान झालंय आणि त्यामुळे जरांगेंच्या मेळाव्याला आलेला निधी हा पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे। सध्या नारायणगडावर मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। येत्या 2 ऑक्टोबरला हा मेळावा पार पडणार आहे। संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांचं सुद्धा मनोगत आहे। या वर्षाचा दसरा मेळावा हा साध्या पद्धतीत होणार आहे, कारण शेतकरी अडचणीत आहे, पूरग्रस्त मंडळी अडचणीत आहेत। शेतकऱ्यांसाठी मनोजदादा काय बोलतील आणि मराठा आरक्षणावर मनोजदादा काय भाष्य करतील याचं प्रचंड आकर्षण समाज बांधवात आहे। या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय आणि नक्की या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी 18 पगड जातीच्या सर्व भक्ताच्या गडाने उपस्थित राहावं हे आवाहन करतो।